मित्रांनो, गेल्या 10-12 वर्षापासून एक शब्द तुम्ही प्रत्येकाने ऐकला असेल आणि तो शब्द म्हणजे विकास विकास विकास. आणि हे ऐकून एका गावानेच चक्क त्यांच्या गावाचं नाव ठेवलं विकासपूर. आणि ही गोष्ट आहे एका गावाची, विकासपूर. कारण आपल्या देशामध्ये प्रत्येक गावाचं नाव विकासपूरच असतं, फक्त कधी विकास कुठं आहे हे गावकऱ्यांना माहीत नसतं. त्या गावच्या प्रवेशद्वारावरच एक बोर्ड होता, विकासपूर ग्रामपंचायतीमध्ये आपलं स्वागत आहे. बोर्ड अगदी नवीन होता, चमकत होता, रस्त्याच्या कडेला उभा होता. पण त्याच्या मागे एक शाळा होती आणि त्या शाळेची अवस्था होती, शाळेची भिंत म्हणत होती, माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, मला आता पडू द्या. सकाळचे 9 वाजले, मुलं शाळेमध्ये आली आणि एका मुलाने दप्तर खाली ठेवलं आणि वर पाहिलं, छताकडे पाहिलं आणि शिक्षकांना विचारलं, सर आज आपण काय शिकणार आहोत? शिक्षक म्हणाले, आज आपण गुरुत्वाकर्षण शिकणार आहोत. मुलगा म्हणाला, पण सर पुस्तकात की छताकडे? हा प्रश्न आज शाळेचा आहे, कारण त्यांना माहीत होतं छत खरंच कधी खाली येईल सांगता येत नव्हतं. एक मुलगी हात वर करते आणि विचारते, सर आमच्या शाळेमध्ये संगणक आहे का? शिक्षक म्हणतात आहे. मुलगी आनंदाने विचारते, कुठं आहे? शिक्षक म्हणतो, स्टोर रूममध्ये. चालतो का? नाही, म्हणूनच तर स्टोर रूममध्ये आहे. मुलगा पुन्हा विचारतो, सर आपल्या शाळेमध्ये इंटरनेट आहे का? शिक्षक म्हणतात हो. मुलगा म्हणतो, कुठं? शिक्षक म्हणतो, हेडमास्टरच्या मोबाईलमध्ये. मित्रांनो, आपण मुलांना सांगतो शिका, मोठं व्हा, देशाचं भवितव्य तुमच्या हातामध्ये आहे. पण एकदा का त्या मुलाने विचारलं, माझ्या हातामध्ये देशाचं भविष्य आहे, पण माझ्या शाळेच्या हातामध्ये काय आहे? तर शाळेच्या हातामध्ये आहे तुटलेली खिडकी, मोडलेली बाकं, अपूर्ण इमारत, कधी शिक्षकांची कमतरता, कधी प्रयोगशाळेची कमतरता, कधी शौचालयाचा प्रश्न आणि कधी मूलभूत सुविधांचा प्रश्न. मग आपण त्या मुलाला सांगतो, तू देशाचं भविष्य आहेस. किती सुंदर वाक्य आहे. पण भविष्य घडवण्यासाठी वर्तमान कुठं आहे? एकदा त्याच विकासपूर शाळेमध्ये एक मोठा नेता आला. गावकऱ्यांनी त्याला शाळा दाखवली. अधिकारी म्हणाला, काय समस्या आहे? हेडमास्तर म्हणाले, साहेब शाळेची इमारत दुरुस्त करा. होईल. शौचालय द्या. होईल. वर्ग खोल्या वाढवा. होईल. शिक्षक वाढवा. होईल. कॉम्प्युटर द्या. होईल. गावकऱ्यांनी विचारलं, साहेब हे कधी होईल? नेता हसला, म्हणाला, लवकरच. गावकरी खुश, कारण भारतात विकासाची सर्वात प्रसिद्ध तारीख आहे लवकरच. आणि तो विकास काही थांबत नाही, संपत नाही. आणि त्याच रात्री गावातील एका आजोबाने आपल्या नातवाला विचारलं, बाळा तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे? मुलगा म्हणाला, मला इंजिनियर व्हायचं आहे. आजोबा म्हणाले, का? मुलगा म्हणाला, आमच्या शाळेची भिंत दुरुस्त करायची आहे. आजोबा काही क्षण शांत राहिले, मग म्हणाले, तू इंजिनियर हो, पण आधी ही भिंत तुझ्यावर पडू नये. ही फक्त एका गावाची गोष्ट आहे का? नाही, ही गोष्ट प्रत्येक मुलाची आहे, जो मोठ्या शहरातल्या चमकदार शाळेकडे पाहतो आणि आपल्या गावच्या शाळेकडे परत पाहतो. एकीकडे वातानुकूलित वर्ग, डिजिटल बोर्ड, स्मार्ट क्लास, दुसरीकडे फळा आहे पण खडू नाही, खडू आहे पण वर्गात शिक्षक नाही, शिक्षक आहेत पण त्यांच्यावर शिक्षणाव्यतिरिक्त अनेक कामांचा भार आहे आणि मुलं ती वाट पाहत आहेत. मग CJPचं हे आंदोलन का? CJPने आधी परीक्षा, पेपर लीक आणि शिक्षणातील उत्तरदायित्वाच्या मुद्द्यावर आंदोलन केलं. जुलैमध्ये झालेल्या आंदोलनानंतर आता सरकारी शाळांची परिस्थिती सुधारावी, विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेकडे लक्ष द्यावं, यासाठी देशव्यापी अभियान उभं करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि ते एक महत्त्वाचा प्रश्न आहे, सरकारी शाळा म्हणजे गरिबांची शाळा का समजली जाते? सरकारी शाळा म्हणजे देशाची शाळा, कारण या शाळेमध्ये शिकणारा मुलगा उद्या शेतकरी होऊ शकतो, शास्त्रज्ञ होऊ शकतो, शिक्षक होऊ शकतो, न्यायाधीश होऊ शकतो, अधिकारी होऊ शकतो, नेता होऊ शकतो आणि कदाचित नरेंद्र मोदी यांच्यासारखा प्रधानमंत्री होऊ शकतो. मग त्याच शाळेची अवस्था दुय्यम का? एक विचित्र देश कल्पना करा. एका देशामध्ये 2 शाळा आहेत
पहिल्या शाळेमध्ये मुलाला विचारलं जातं तुला कोणता अभ्यासक्रम हवा. दुसऱ्या शाळेमध्ये विचारलं जातं आज वर्गात बसायला जागा आहे का. पहिल्या शाळेत पालक विचारतो तुमच्या शाळेमध्ये रोबोटिक्स आहे का. दुसऱ्या शाळेमध्ये विचारलं जातं सर आज शिक्षक आलेत का. हा फरक फक्त शाळांचा नाही, हा फरक आहे समान संधींचा. आपण म्हणतो भारत महासत्ता होणार, छान होऊ द्या, पण एक छोटा प्रश्न आहे, महासत्ता होण्यापूर्वी मुलांच्या शाळेची भिंत महासत्तेसारखी मजबूत करू शकतो का. आपण म्हणतो डिजिटल इंडिया, छान आहे, पण एका गावातील मुलाला विचारलं तुझ्या शाळेमध्ये डिजिटल बोर्ड आहे का. तो म्हणतो नाही. मोबाईल आहे का. आईचं आहे. इंटरनेट, कधी कधी अभ्यास, गुरुजी सांगतील तेवढाच. मित्रांनो, शिक्षण म्हणजे फक्त काही इमारत नाही हे लक्षामध्ये घ्या. शाळा सुंदर रंगवली, फोटो काढला, सोशल मीडियावर टाकला आणि म्हणालो शाळा सुधारली नाही. शाळा तेव्हा सुधारते जेव्हा मुलाला चांगला शिक्षक मिळतो, जेव्हा शिक्षकाला चांगलं प्रशिक्षण मिळतं, जेव्हा वर्गामध्ये शिकण्याचं वातावरण असतं, जेव्हा मुलाला प्रश्न विचारण्याची मुभा असते, जेव्हा प्रयोग करण्याची संधी असते, जेव्हा पुस्तकाबाहेरचं जग समजावलं जातं, जेव्हा गरीब मुलाला तुझं काही होणार नाही असं सांगितलं जात नाही. त्या विकासपूरमध्ये एक शिक्षक होते, ते म्हणायचे माझ्याकडं साधनं कमी आहेत पण मुलांची स्वप्न मोठी आहेत. एका दिवशी मुलाने विचारलं सर मी मोठा झाल्यावर सायंटिस्ट होऊ शकतो का. शिक्षक म्हणाले का नाही. मुलगा म्हणाला पण आमच्या शाळेमध्ये प्रयोगशाळा नाही. शिक्षक हसले, म्हणाले प्रयोगशाळा नसली म्हणून प्रयोग थांबत नाही. मुलगा म्हणाला मग सरकारने प्रयोगशाळा का बनवू नये. शिक्षक शांत झाले, कारण मुलाने योग्य प्रश्न विचारला होता. प्रश्न विचारणारी ही मुलं जास्त धोकादायक असतात. हो, व्यवस्थेसाठी. कारण ज्या दिवशी मुलगा विचारतो का, त्या दिवशी अंधश्रद्धा हादरते. ज्या दिवशी विद्यार्थी विचारतो पेपर फुटला कसा, त्या दिवशी परीक्षा व्यवस्थेला उत्तर द्यावं लागतं. ज्या दिवशी पालक विचारतो माझ्या मुलाच्या शाळेला सुविधा का नाहीत, त्या दिवशी प्रशासनाला आकडे दाखवावे लागतात. ज्या दिवशी नागरिक विचारतो कर कुठे खर्च होतो, त्या दिवशी फक्त भाषण पुरं राहत नाही. म्हणून शिक्षण म्हणजे क्रांती. शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवण्याची मशीन नाही. शिक्षण म्हणजे प्रश्न विचारण्याची ताकद. शिक्षण म्हणजे चुकीला चूक म्हणण्याचं धैर्य. शिक्षण म्हणजे समोरचा मोठा असला तरी त्याला प्रश्न विचारण्याची क्षमता. आणि म्हणूनच चांगली सरकारी शाळा ही फक्त इमारत नाही, ती लोकशाहीची पहिली प्रयोगशाळा आहे. आता सरकारला सुद्धा काही प्रश्न. हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाविरोधात नाही, कोणत्याही एका नेत्याविरोधात नाही. हा प्रश्न या समग्र व्यवस्थेला आहे. जर गावातील शाळा मोडकळीस आली असेल तर तिची जबाबदारी कोणाची. जर शिक्षक कमी असतील तर जबाबदारी कोणाची. जर मुलांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर जबाबदारी कोणाची. जर सरकारी शाळांमधील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसेल तर फक्त पालकाला दोष देता येईल का. नाही. कारण मुलाचा जन्म गरीब घरात झाला असला तरी त्याच्या स्वप्नांचा जन्म गरीब नसतो. आपण म्हणतो देशातील प्रत्येक मुलाला समान संधी मिळाली पाहिजे. मग समान संधी कुठून येणार. कॉलेजपासून नाही, नोकरीपासून नाही, स्पर्धा परीक्षापासून नाही. ती सुरू होते पहिलीच्या वर्गापासून. सरकारी शाळा वाचवा म्हणजे देश वाचवा. हो, पण त्याचा अर्थ फक्त शाळेची इमारत वाचवणे नाही. शिक्षक वाचवा, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाचवा, कुतूहल वाचवा, प्रश्न विचारण्याची सवय वाचवा, विज्ञानाची दृष्टी वाचवा, संविधानाची मूल्य समजावून सांगा, भेदभावापासून मुलांना दूर ठेवा. कारण महाराष्ट्रातील काही सरकारी शाळांमध्ये CJPच्या खोज उपक्रमातून कला, नृत्य, नाटक आणि संवादाच्या माध्यमातून मुलामध्ये संविधानिक मूल्य, समानता आणि पूर्वग्रहावर प्रश्न विचारण्याची वृत्ती विकसित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलेलं आहे. म्हणजे शिक्षण म्हणजे केवळ पुस्तक नाही, शिक्षण म्हणजे माणूस घडवणं. आणि कथा पुन्हा त्या विकासपूरमध्ये एक दिवस गावातील मुलांनी ग्रामपंचायतीसमोर मोर्चा काढला. हातामध्ये फलक होते.
एका फलकावर लिहिलं होतं, आम्हाला घोषणा नकोत, शाळा हवी. दुसऱ्यावर, आम्हाला आश्वासन नको, शिक्षक हवेत. तिसऱ्यावर, आमच्या भविष्यासाठी वर्तमान सुधारा. एक अधिकारी आला, मुलांना म्हणाला, तुम्हाला काय हवं आहे. एक छोटा मुलगा पुढे आला, त्याने सांगितलं, आम्हाला तुमच्यासारखं मोठं ऑफिस नको. अधिकारी आश्चर्यचकित झाले. मग मुलगा म्हणाला, फक्त आमच्या शाळेमध्ये बसताना छताकडे पाहावं लागू नये. अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. आणि इथेच खरी गोष्ट संपत नाही. कारण प्रश्न फक्त सरकारचा नाही, आपलाही आहे. आपण किती वेळा आपल्या गावच्या सरकारी शाळेमध्ये जाऊन पाहिलं, आपल्या मुलांना तिथं काय मिळतं हे विचारलं, शाळेची अवस्था पाहिली, शिक्षकांशी कधी बोललो का, स्थानिक प्रशासनाला प्रश्न विचारला का, की आपण फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकून म्हणतो शिक्षण वाचवा. शिक्षण वाचवायचं असेल तर शाळेच्या दारापर्यंत जावं लागेल. आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, एक दिवस भारत खरोखर विकसित देश बनेल. मोठमोठ्या इमारती उभ्या राहतील, नवीन संसद उभा राहिलेली आहे, नवीन कार्यालय उभा राहिलेली आहेत, नवीन महामार्ग उभे राहतील, नवीन टेक्नॉलॉजी येईल. पण त्या सगळ्या विकासाच्या मध्यभागी जर एका छोट्या गावातला मुलगा अजूनही मोडकळीस आलेल्या वर्गात बसून म्हणत असेल, मला शिकायचं आहे पण माझ्या शाळेला कोण शिकवणार, तर आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, आपण खरंच विकसित झालो आहोत का. कदाचित शाळा बदलण्याची सुरुवात सरकारच्या आदेशापासून होणार नाही. कदाचित ती सुरुवात होईल एका पालकाच्या प्रश्नातून, एका शिक्षकाच्या धैर्यातून, एका विद्यार्थ्याच्या कापासून, एका नागरिकाच्या आवाजापासून आणि एका आंदोलनापासून. कारण ज्या देशामध्ये मुलं प्रश्न विचारायला शिकतात त्या देशाला कोणीही कायम गुलाम ठेवू शकत नाही. म्हणून सरकारी शाळेच्या भिंतीकडे पाहताना फक्त तडे पाहू नका, त्या तड्यामधून बाहेर डोकावणाऱ्या मुलाच्या भविष्याकडे पहा. तो मुलगा विचारतोय, माझ्यासाठी भारत कधी बदलेल. आणि कदाचित या प्रश्नाचं उत्तर सरकारने नाही, आपण सगळ्यांनी मिळून द्यायचं आहे. कारण शाळा ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, शाळा म्हणजे समाजाचा आरसा आहे. आणि आरसा फुटला असेल तर चेहरा बदलून उपयोग नाही, आरसा दुरुस्त करावा लागेल. आणि सरकारी शाळा हा आपल्या देशाच्या भविष्याचा आरसा आहे. त्यावर धूळ बसली असेल तर ती झटकण्याची वेळ आलेली आहे. भिंती पडत असतील तर त्या उभ्या करण्याची वेळ आलेली आहे. शिक्षण मागं पडत असेल तर देशाच्या भविष्याला पुढे नेण्याची वेळ आली आहे. कारण मंदिरं, मस्जिदं, संसद, रस्ते, इमारती सगळं उभा करता येतं, पण माणूस घडवण्याची शाळा मोडकळीस आली तर संपूर्ण राष्ट्राची इमारत आतून कमकुवत होते. आणि म्हणूनच आज प्रश्न फक्त CJPच्या आंदोलनाचा नाही, आज प्रश्न आहे आपल्या मुलांच्या भविष्याचा. आणि हा प्रश्न तुम्ही विचारणार आहात का. कारण प्रश्न विचारणं सुरू झालं की बदलाची घंटा वाजते. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.